नंदा जाळं वडते बाहेर. तर बघू किती मासे आलेत. भरपूर मासे आलेत त्यावेळेस, बारीक बारीक. कसा आहे तर बघा, भरपूर एक 3-4 किलो मासे आलेत बघा. पाती, कोळशा, लोळ्या, मळे असे आलेत. जाळं सोडलंय आणि तो दगडी खाली जो मासा आहे सगळा तो हाकून सगळा जाळ्यामध्ये भरणार, बुड्या मारून मारून. तर बघा तिकडे परशुराम पण बुड्या मारतोय आणि दोघंजण जाळ्यात दगडी खाली बसलेला मासा आहे तो सगळा हाकून जाळ्यामध्ये भरणार. आणि हे बघा महिला आहेत त्या जाळं वडतायत बाहेर. अडकलेलं जाळं ते काढणार आणि ह्या महिला आहेत ते बाहेर जाळं वडणार. सगळे मासे हाकून जाळ्यामध्ये भरणार. उमेश वरतं जाळं, बघूया किती मासे आले त्याच्या जाळ्यामध्ये. ते 2-3 किलो तरी मासे आले जाळ्यामध्ये. तर बघा जाळं धरलेत, 3 जाळी धरलेत आणि तिन्ही पण वाढतायत. असे मरळीचे मासे किंवा शेंगळ असली तर अशी जाळेमध्ये येते आणि बारीक मासे तर भरपूर येतात. अरे बापरे, मी घाबरलो, म्हटलं काय झालं. उमेशच्या जाळ्यामध्ये मरळीचा मासा अडकलेला आहे. तर बघू तर बघा त्या उमेशच्या जाळ्यामध्ये मासा घावलाय आणि बघा हे मासा जाळ्यातून जाऊ नये म्हणून त्यांनी जाळं धरलंय मागं. तर बघा मासा गावलेला आहे. उमेशच्या जाळ्यामध्ये मासा गावलेला आहे मोठा. हा मुरळीचा मासा गावलेला आहे. 3-4 किलोचा मासा आहे बघा. मासा मारतोय, त्यानं मासा मारलाय. मासा हो का. परत एकदा जाळं धरलंय त्यांनी. तिकडं उमेश, ह्यो परशुराम आहे, रुपाली आहे, इकडं उमेश आहे, इकडं लक्ष्मण आहे. असं त्यांनी जाळं धरलंय. परत बघू आता मासा परत गावतोय कुणाच्यात. सगळ्यांनी तर जाळं धरलंय. परत जाळं काढलंय सर्वांनी बाहेर काढलंय. आता तिकडे बघू उमेश वडतोय जाळं. त्याच्या जाळ्यामध्ये मासा आहे का बघू आपण.
मासा खावलेला आहे, मासा खावलेला आहे, परत एकदा मासा खावलेला आहे उमेशला. गेला निसाटला मासा खावलेला आहे मोठा. अरे रे रे रे, बघा निसाटला आहे मासा. बघा मोठा मासा आहे, 2-2.5 किलोचा मासा आहे. बघा मोठा मासा आहे. चिखलावर सटकून जायला माशाला चांगली ताकद भेटते आणि चिखल आहे आणि चिखलातून मासा असा सापासारखा सरपटत पाण्यात जातो. त्यामुळे चिखलावर त्याला चांगली ताकद भेटते सरपटत जायला.